राहता शहरातील प्रथितयश डॉक्टर संतोष मैड यांचे डॉक्टर मैड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णांची सेवा देण्यात अग्रेसर असून गर्भलिंग निदान चाचणीच्या नावाखाली ज्या वावड्या उठवल्या जात आहेत त्याचा आणि डॉक्टर मैड हॉस्पिटल यांचा कुठलाही संबंध नसून चुकीची बदनामी केल्यास अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल असा इशारा डॉक्टर मैड हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर संतोष मैड यांनी दिलाय। सध्या राहता शहरामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या मोठ्या चर्चा रंगवल्या जात आहेत। राहत्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग तपासणी केली जाते, नाव घेण्याची गरज नाही। गर्भपातही होत आहेत, काही सरकारमान्य तर काही अनधिकृत आहेत। राहता तालुक्यात बघितले तर कोल्हार ते सावळी विहीर पर्यंत अशा अनेक ठिकाणी अनधिकृत गर्भपात केंद्र सुरू आहेत। या प्रकरणाशी डॉक्टर मैड हॉस्पिटलचे हे नाव गुंतवल्याचा काही जणांकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, परंतु आमच्या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारच्या कोणत्याही चाचण्या केल्या जात नसून बदनामीचे कटकारस्थान थांबवावे अशी मागणी केली आहे। डॉक्टर मैड म्हणाले की मी राहता शहरात सुपर स्पेशालिटी दवाखाना उभारल्याने माझ्या हॉस्पिटलच्या विविध विभागांमध्ये कार्डियॅक, ऑफ्थेल्मा, आयसीयू, 3-4 ऑपरेशन थिएटर, कार्डियॅक, न्यूरो असे अनेक कामे माझ्याकडे असल्याने मला याच गोष्टींमध्ये बघता बघता वेळ निघून जातो, त्यामुळे गर्भलिंग चाचणी करण्याची गरज पडत नाही। सामाजिक दृष्ट्या पाहिले तर नागरिकच या गोष्टीला जबाबदार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। ज्यावेळी लोक डॉक्टरांकडे जातात त्यावेळी अशा प्रकारची चाचणीची मागणी केली जात आहे। डॉक्टरांनी नकार दिल्यास आम्ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये येणार नाही, आम्ही दुसऱ्या दवाखान्यात सोनोग्राफी करू अशी तंबी दिली जाते। लोकांनीच या प्रकारापासून दूर राहिल्यास असे प्रकार होणार नाहीत। प्रत्येकाने मला मुलगी आहे त्यात समाधान मानण्याची गरज आहे। सप्टेंबर महिन्यात आमच्या हॉस्पिटलवर डॉक्युमेंटरी केस पडली होती, सर्व पातळीवर त्याची तपासणी झाली, कुठलेही तथ्य आढळले नाही। मागच्या वेळी काहींनी जे रंगवले होते की मैड हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान चाचणी केली जाते, तो जो एक ठपका आहे त्याच नजरेने आमच्याकडे बघितले जाते व बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो। त्यावेळी सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम माझ्या हॉस्पिटलची चौकशी करून गेली आहे, त्यांनी आमच्या हॉस्पिटलमध्ये असा कोणताही प्रकार केला जात नाही असा निर्वाळा दिलाय। याचा अहवाल कलेक्टरपर्यंत पोहोचला आहे। एखादी वास्तू मोठी होते आणि ती पुढे चालली तर त्यास निशाणा केले जाते। बहरलेल्या झाडावर खडे मारण्याचा हा प्रकार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आमच्या हॉस्पिटलवर अशा प्रकारचे कोणी आरोप करत असेल तर त्यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात आम्ही मागे पुढे पाहणार नसल्याचा दावा डॉक्टर मैड यांनी केलाय। राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। डॉक्टर साहेब, आज आपल्या हॉस्पिटलला भेट दिली आहे, काय नेमकं कशा पद्धतीने हॉस्पिटलची हे चालू आहे? काही नाही, माझं काम सगळं रुटीन व्यवस्थित चालू आहे। मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मी थाटलेलं आहे, तर त्या माध्यमातून माझ्याकडे जे काही विविध विभाग इथं आहेत त्या विविध विभागांच्या माध्यमातून माझे सगळं जे काही कामकाज आहे ते सुरळीत आणि व्यवस्थित चालू आहे। ज्या चर्चा होत आहेत की या ठिकाणी गर्भलिंग निदान तपासणी केली जाते राहता शहरामध्ये, अशी चर्चा आहे, नेमकं काय प्रकार आहे हा? आता राहत्यामध्ये बरेचसे सेंटर्स असे आहेत की जिथं गर्भलिंग चाचणी केली जाते, नाव घेण्याची काही गरज नाही आहे आणि गर्भपातही होतात। काही सरकारमान्य गर्भपात केंद्र आहेत जिथं तर रुटीनली होतातच, पण जे सरकारमान्य नाही आहेत अशा ठिकाणी तुम्ही राहत्या तालुक्यात जर बघितलं तर बरेच ठिकाणी, म्हणजे तुम्ही कोलारपासनं सावळी विहीर अशा ठिकाणापर्यंत पण गर्भपात व्हायला तर सुरुवात झालेली आहे या ठिकाणी। परंतु तुमचं हॉस्पिटल मोठं आहे, तुमचं नावाजलेलं हॉस्पिटल आहे, तुम्ही नामांकित डॉक्टर आहात आणि अशा वेळेस तुमच्याकडे लक्ष केलं जातं, नेमकं काय विषय आहे? काय असतं की परंतु नाही की एखादी वास्तू मोठी होती आणि एखादी व्यक्ती पुढं चालला आहे असं लक्षात आलं लोकांच्या की परंतु ना भरलेल्या झाडावरती लोक दगड फेकतात। आता ठीक आहे, 2007मध्ये माझ्यावरती अशाच प्रकारची जी काही डॉक्युमेंटरी इनकम्प्लीटनेस जो होता त्याच्यावरती माझ्यावरती केस पडली होती आणि त्यातनं मी निर्दोष माझी सुटका झालेली आहे। पण जे लोकांनी मागच्या वेळी जे रंगवलं होतं की गर्भलिंग चाचणी केली जाते, गर्भपात केले जातात, मग तो जो ठपका आहे तो अजूनही लोक त्याच विचाराने किंवा त्याच दृष्टिकोनाने माझ्याकडे बघण्याचा प्रयत्न करतात। पण अद्याप तसं बघायला गेलं तर आता माझ्याकडे कुठल्याही गोष्टी होत नाही आहेत, कारण मला माझं जे काही कामकाज आहे, जे काही मल्टी स्पेशालिटी मी थाटलेलं आहे, जे विविध माझ्याकडे विभाग आहेत, कार्डियक विभाग आहे, ऑफ्थॅल्मा आहे, ICU आहेत, 3-4 माझ्या OTs आहेत, कार्डियक, न्यूरो असे सगळे कामं माझ्याकडे होत आहेत। हेच कामं मला बघता बघता वेळ जातो, तर ह्या गोष्टींमध्ये माझं आता लक्ष नाही आहे। आता हे जे हॉस्पिटल करताय चोरून गर्भलिंग तपासणी, तर यामध्ये शासनाने काय केलं पाहिजे नेमकं?
आता शासनाने आता कसं माहिती आहे का की ह्या सामाजिकदृष्ट्या जर बघितलं तर लोकांची पण ही नैतिक जबाबदारी आहे की आपण आपल्या घरी म्हणतो ना की लोक ज्यावेळेस डॉक्टरांकडे जातात तरच ते गर्भलिंग चाचणी केले जातात. पण लोक जर डॉक्टरांकडे गेलेच नाही तर गर्भलिंग चाचणी ह्या प्रकारच कमी होऊन जातो. प्रत्येकाने मला मुलगी आहे, मुलीत समाधान मानणं गरजेचं आहे. मुलगा असो मुलगी असो, आता समान नागरिक कायदा जो होतो आहे जो मुलांना मुलींना जो 50-50% आरक्षण मिळतं आहे. त्यामुळं असं काही भेदभाव करण्यात काही लोकांनी त्या गोष्टी करू नयेत आणि लोकांनी शक्यतो जे आहे ते ॲक्सेप्ट करून आपलं लाईफ पुढं चालवावं. विनाकारण कुठल्याही डॉक्टरवरती दबाव आणून तुम्ही गर्भलिंग चाचणी करून द्या, अन्यथा आम्ही तुमच्याकडे येणारच नाही, आम्ही दुसरे डॉक्टर बघू, अशा काही गोष्टी करण्यात मजा नाही आहे. तुम्हाला जे टार्गेट केलं जात आहे तुम्ही त्या लोकांना काय म्हणाल? आता ज्यांचं पोट दुखतं आहे ते टार्गेट करणारच आहेत. त्यामुळं आपण त्या लोकांकडे जर जास्त लक्ष दिलं तर मग आपलं जगणं मुश्किल होतं. काही कायदेशीर कारवाई वगैरे असं काही तुमचे डोक्यात? मी सांगतो ना की माझ्या हॉस्पिटलमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये असेच एक जणांनी चुकीची केस टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सिव्हिल सर्जनची पूर्ण टीम इथं हॉस्पिटलमध्ये आली. जो 7 ते 8 तास माझ्या हॉस्पिटलची पूर्णपणे तपासणी केली गेली. प्रत्येक पेशंट त्यांनी चेक केला, प्रत्येक फाईल चेक केली आणि कुठल्याही प्रकारे अनियमितता किंवा त्रुटी सापडलेल्या नाही आहेत. आणि हे सगळा अहवाल कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचलेला आहे. पण यापुढे जर समजा तुमच्याबद्दल काही आक्षेप कोणी घेत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने? नावानिशी कोणी माझ्याबद्दल बोलावं, मी नक्कीच आबरू नुकसानीचा दावा टाकण्याचा माझा कल राहील.